सध्या निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करत विरोधक आणि काही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी नुकतीच निवडणूक आयुक्तांची भेट घेतली। त्यानंतर महाराष्ट्रामध्ये निवडणूक याद्यांचा प्रश्न सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत असताना बघायला मिळतोय आणि खास करून आता संजय गायकवाड यांनी देखील बुलढाण्यामध्ये 4000 दुबार मतदारांची यादी ही दिली, मात्र कारवाई नाही अशा संदर्भातला संदर्भ देखील पुढे आलेला आहे। आपल्यासोबत या ठिकाणी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत। सर, दुबार मतदार संदर्भात यादी संजय गायकवाड यांनी समोर ठेवली, मात्र कारवाई कुठलीच करण्यात आली नाही असा संजय गायकवाडांचा आरोप आहे आणि ते सध्या सत्तेमध्ये आहेत। एक लक्षात घ्या की संजयने ज्या कॉन्टेक्स्टमध्ये आहे ते कॉन्टेक्स्टच्या ऐवजी मी उत्तर देईल। तुम्हाला सांगतो मी की भारत निवडणूक आयोग किंवा राज्य निवडणूक आयोग ह्या राजकीय यंत्रणा नाही आहेत, ह्या स्वतंत्र यंत्रणा आहेत भारतीय संविधानामध्ये जे अंतर्भूत आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की आज संजय राऊत असेल किंवा उद्धव ठाकरे असेल किंवा उद्धव असेल किंवा शरद पवार गटाचे काही लोक असतील किंवा काल परवा आमचा तो राज ठाकरे असेल, हे ज्या प्रकारे व्यक्त होत आहेत की असं दाखवायचा प्रयत्न करत, एक नरेटिव्ह तयार करायचा प्रयत्न करत आहेत। निवडणुकीला उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पराभूत होण्याच्या आधीच ते पराभूतच होणार आहेत, कारण ती पराभूत मानसिकताच दिसून येते। राज ठाकरे असेल किंवा उद्धव असेल किंवा जे कोणी असतील ते, तुम्हाला मला सांगायचं थीम ही आहे की निवडणूक आयोगाला एक सत्तेतल्या पक्षाचं ते एक काय म्हणतो सत्ता केंद्र आहे असं दर्शवण्याचं नरेटिव्ह तयार केलं चाललंय। कारण जर आपण बघितलं असेल की 18,000 रुपये कालच्या पाण्याच्या शेतीच्या नुकसानाच्या बाबतीत झालेले असतील किंवा अनेक सरकारच्या महत्त्वाकांक्षी चांगल्या योजना असतील, लाडकी बहीण शिंदे साहेबांनी आणलेली योजना असेल किंवा अनेकांच्या शेकडो हजारो अनुकंपाधारक लोकांच्या नोकऱ्या असतील, ह्या छोट्या छोट्या पण इतर लोकांसाठी महत्त्वाच्या गोष्टींवर कामं झालेले आहेत। आणि हे पाहता आपण निवडणूक आयोगालाच प्रश्नांकित करून टाकायचं आणि मग काय होतं म्हणजे आता राज ठाकरे किती पोरकट झालास, राज ठाकरे तू किती पोरकट झालास, राज ठाकरे यार तू किती पोरकट झालास, काय लिमिट आहे का रे राज ठाकरे? राज ठाकरेनं त्या याच्यामध्ये म्हणे आता 4 लोक, अरे स्टेजवर तर ठीक आहे रे बाबा, पण तू आता पत्रकार परिषदेत मिमिक्रिया सुरू केलंस का रे राज ठाकरे? कुठे अजितदादा पवारांचं राजकारण, तुझं गल्लीतल्या धुळी इतकं राजकारण, कुठे अजितदादा पवारांच्या राजकारण, किती मोठं राजकारण, किती वेळेस ते उपमुख्यमंत्री, किती वेळेस ते कोणत्या कोणत्या जबाबदार मंत्रालयावर, किती त्यांचे मंत्री आहेत आजसुद्धा, आणि त्यांची काम करण्याची पद्धत आणि तुझी पद्धत एकच, मिमिक्री करणे आणि कार्यक्रम गरम करणे, टणटण टोल वाजवणे, आणि आपण कोणाच्या बरोबरीच्या माणसाशी बोलत आहोत? तुझी वैचारिक पातळी बघितली तर गल्लीतल्या धुळीसारखी डिस्क्रिमिनेटिव्ह। अजितदादा कुठे, तू कुठे, अजितदादा कुठे, तू कुठे? त्याच्यामुळं ही लोक आहेत ना, ही म्हणजे भान सुटलेली लोक आहेत। आणि मला असं वाटतं की तुम्ही संजयच्या म्हणजे दुसऱ्या संजयच्या बाबतीत, संजय गायकवाड बरोबर ना, हां संजय गायकवाड एका आमदारांच्या बाबतीत मला असं वाटतं की म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत वेगवेगळ्या निवडणूक प्रक्रिया आहेत आणि एखाद्या ठिकाणी जर एवढ्या मोठ्या डेमोक्रेसीमध्ये, एवढ्या मोठ्या निवडणुकीच्या कारभारामध्ये छोट्या छोट्या काही गोष्टी काही कारणीभूत ठरत असतील तर त्या प्रकारचं काही संस्थांना, काही अपिलेट अथॉरिटीजला, काही न्यायालयांना तसे अधिकार आहेत, तिथं संजयनी जावं आणि स्वतःच्या शंकेचं निसरण करावं। त्याही पुढे जाऊन तुम्हाला सांगतो, एक व्यक्ती दोनदा मतदान करू शकत नाही। दुबार मतदार यादीत नाव म्हणजे काय? समजा चुकून, समजा बाय मिस्टेक एखाद्या यादीमध्ये सॉफ्ट म्हणजे ते काम करत असताना डबल पेज झाली यादी, तर एक व्यक्ती, उदाहरणार्थ संजय गायकवाड नावाचीच आपण आमदार एक्झाम्पल म्हणून घेऊ, संजयलाच, आमदार संजय गायकवाडचंच नाव वर आलं 19 नंबरला आणि संजय गायकवाडचंच नाव आलं समजा परत 52 नंबरला, तर संजय गायकवाड दोनदा जाऊन मतदान करू शकेल का? किंवा कारण हे स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुका आहेत, एकमेकाला लोक ओळखतात, हीच व्यक्ती दोनदा मतदान करते, आक्षेप होऊ शकते। जास्तीत जास्त नोटिफिकेशन निघेल की बाबा मतदान यादीत दोनदा नाव आलेत,
त्या निमित्तानं तुम्ही जर असं जर होत असेल तर ते थांबवा, याच्या बाहेर काय करायची गरज आहे. त्यामुळं निवडणूक प्रश्नांकित होते, त्यामुळं निवडणूक आयोगच ओ भाई चुनाव आयोग ही पार्टी का एक कार्यालय है, एक संस्था है. हे जे नरेटिव्ह गळा कोरडा परेपर्यंत संजय बाबू आमचा संजय राऊत, त्याच्यानंतर उद्धव, त्याच्यानंतर ते आमचा कार्यक्रम गरम करणारा राज ठाकरे यांनी जे चालवलंय ना, मला असं वाटतंय हे पराभूत राजकीय मानसिकता स्वीकारल्याचं लक्षण आहे. पराभूत राजकीय मानसिकतेनं म्हणजे उद्याचं येणारं अपयश आजच स्वीकारल्याचं लक्षण आहे. एकूणच या बाबतीमध्ये शिंदे सेनेचे पण म्हणजे संजय निरुपम असू दे किंवा आता संजय गायकवाड असू दे, असे एक एक लोक पुढे येत आहेत आणि दुबार मतदार किंवा मतदार यादीमध्ये चूक आहे असं खरं तर मान्य करताना देखील बघायला मिळतात. मी काय म्हणतो की बड़े बड़े उसमें छोटी छोटी बातें होती है, बड़े बड़े उसमें छोटी छोटी बातें होती है. उन छोटी बातों के लिए, उन छोटी बातों को सुलझाने के लिए एक विशिष्ट पद्धत आहे, त्या पद्धतीचा अवलंब करावा. आपण ती पद्धतच स्वीकारायची नाही, आपण निदर्शनास आणून द्यावं, डिलिशन होईल, त्याच्यात काय मोठी गोष्ट आहे. दुबार मतदार तर हे कारणच असू शकत नाही. दुबार मतदार यादीत नाव हे कारणच असू शकत नाही. दुबार मतदार यादीत हे नाव कारणच असू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये कोणतीच बोगसगिरी नाही, त्याच्यामध्ये कोणतीच ॲम्बिग्युटी म्हणता येत नाही, परंतु त्याच्यामध्ये ॲपरंट एरर म्हणता येईल. ॲपरंट एरर हे म्हणता येईल आणि ॲपरंट एररमुळं सगळी निवडणूक प्रक्रिया चुकीची असे म्हणता येणार नाही. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण बघतोय की दुबार मतदार यादी संदर्भातला सध्या जो प्रश्न उपस्थित होतोय तो कुठेही जो आहे तो योग्य पद्धतीनं मांडला जात नाहीये, कारण टेक्निकली काही गोष्टी एररच्या माध्यमातून असू शकतील, त्यामुळे याद्या कदाचित दुबार पेस्ट किंवा कॉपी पेस्ट करताना काही गोष्टी ज्या आहेत त्या पुढे येऊ शकतील, असा संदर्भ या ठिकाणी गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलेला आहे. कॅमेरा पर्सन विक्रम सवई, रेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.